नमस्कार मित्रांनो, आपला बांधकाम कामगार अर्ज हा मंजूर झाला असेल किंवा रिन्युअल अर्ज हा मंजूर झाला असेल तर त्याची लेबर कार्ड पावती कशी काढायची? पहिले आपल्याला लेबर कार्ड पावती काढावी लागत होती ₹1 सभासद फी भरून. आता आपल्याला डायरेक्ट ॲक्लॉमेंट नंबर पावती भेटणार आहे. त्याच्यासाठी कोणतीही फीस देण्याची आवश्यकता नाहीये. ती कशी काढायची हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी मी ह्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मी करून घेतो. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. जर OTP आला नसेल तर कोणताही 6 अंकी आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. इनव्हॅलिड OTP म्हणेल, त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रिसेंड OTP हे ऑप्शन आलेलं आहे. आपल्याला परत रिसेंड OTP करून घ्यायचा आहे आणि आता आपल्या मोबाईलवर जे OTP आलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली आहे. आपलं संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल, मॅरेज स्टेटस, आपली कॅटेगरी आणि आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आपली रजिस्ट्रेशन डेट आणि रिन्युअल डेट संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण आपली डिटेल येईल. डॉक्युमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता की लेबर कार्डला आतापर्यंत मी कोणते कोणते डॉक्युमेंट दिले ते तुम्हाला चेक करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करू शकता. थोडक्यात मी दाखवतो कोणते कोणते डॉक्युमेंट दिले होते. या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट पाहू शकता कोणते कोणते दिले होते. त्याच्यानंतर ॲड्रेस, त्याच्यानंतर फॅमिली डिटेल चेक करू शकता, बँक डिटेल चेक करू शकता, 90 दिवसाचं सर्टिफिकेट चेक करू शकता, रिन्युअल सुद्धा चेक करू शकता. तुम्ही पाहू शकता रिन्युअल आपला एक्सेप्ट झालेला आहे. त्यानंतर क्लेम सुद्धा चेक करू शकता. आतापर्यंत कोणकोणते क्लेम आलेले आहेत ते ह्या ठिकाणी चेक करू शकता. माझे दोन्ही क्लेम हे एक्सेप्ट झालेले आहेत. एक 2023 चा होता आणि एक 2025 चा होता. दोन्ही क्लेम माझे एक्सेप्ट झालेले आहेत, तेही आलेले आहेत. त्यानंतर ॲक्लॉमेंट डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी मी मिनिमाइज करून घेतो. त्यानंतर ॲक्लॉमेंट डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली पावती डाउनलोड करायची आहे. थोडं स्क्रोल करून घेतो. त्यानंतर प्रिंट रिन्युअल ॲक्लॉमेंट. पहिले आपल्याला फक्त पावती येत होती, आता आपल्याला ह्या ठिकाणी ओळखपत्र येणार आहे. त्यावर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर, नोंदणी क्रमांक, आपला मोबाईल नंबर, आपले फोटो, स्कॅनर, तालुका, जिल्हा संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी येणार आहे. ॲक्लॉमेंट पावतीवर ॲक्लॉमेंट डिटेलच्या खालीच आपल्याला ई कार्ड म्हणून एक ऑप्शन येईल, त्याच्यावर सुद्धा हीच माहिती येणार आहे. याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे. याच्यावर संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही मिळू शकता. स्कॉलरशिपचा असो किंवा लग्नाच्या क्लेमचा असो किंवा इतर कोणत्या योजनेचा असो किंवा भांडी योजनेचा असो, संपूर्ण लाभ या पावतीवर तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.